अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. स्वामी माऊली आपल्याला सुरुवातीला सांगतात, आपण जे देतो ते आपल्याकडे परत येतं, त्यामुळे चांगलं द्या म्हणजे तुम्हाला चांगलंच मिळेल. जसं आस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या मनात आलं, मी आस्ताला गेल्यानंतर सर्वत्र अंधार पसरेल, लोक कासावीस होतील, हा अंधकार कोण दूर करील, या प्रश्नांची साथ अवकाशाभर पसरली, पण कोठूनही पडसाद उमटला नाही. तेव्हा एक पंथी थिटाईने पुढे आली आणि म्हणाली, मी सगळा अंधार दूर करू शकणार नाही, पण मी तेवत राहीन प्रकाशाने. अंधकार भेटला जातो यावरच लोकांचा विश्वास जगता ठेवीन. माऊली म्हणतात, कधीच अपयशी न झालेली माणसं महान बनत नाहीत. माणसं महान बनतात कारण वाट्याला आलेले अपयश त्यांना थांबवू शकले नाही म्हणून. माऊली म्हणतात, जेव्हा तुम्ही कायमचा आळस करता, नको त्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवता, तुम्ही त्या लोकांचा विश्वासघात करत असता. त्यांचा तुमच्यावर खूप विश्वास आहे. तुमच्यात पुढे जाण्याची जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर आभाळाला गवसणी घालण्याची शक्ती आपल्यात येते. एका माणसाने शिल्पकाराला विचारलं, अबडधोबड दगडातून इतकी सुंदर मूर्ती तू कशी बनवलीस? त्यांनी उत्तर दिलं, मूर्ती दगडाच्या आतच कुठेतरी लपलेली असते. मी फक्त दगडाला अनावश्यक भाग काढून टाकला आणि तिचं सौंदर्य समोर आलं. तसंच आनंद आणि सुख तुमच्या आतच कुठेतरी लपलेलं असतं. अनावश्यक चिंता आणि नकारात्मक विचार काढून टाकले की म्हणजे झालं. तर असंच तुमचा स्वामींवरती विश्वास असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा. तुम्ही 9 वर्षाचे असा की 90चे, ज्या गोष्टी आपल्याला जमतच नाहीत त्या करायला आटापिटा करू नका. त्यापेक्षा जे चांगलं जमते तुम्ही त्यावर लक्ष द्या. समोरची वाट डोळ्यांना दिसेनाशी झाली म्हणजे वाटच उरलेली नाही असं आपण समजतो. ती चूक वाटेची नसते, आपल्या नजरेची असते. माऊली म्हणतात, या गोष्टी आयुष्यातून लगेच काढून टाका. पहिली म्हणजे रिकामटेकडे मित्र, दुसरं म्हणजे जुन्या गोष्टी उगलालत बसणं, तिसरं म्हणजे गरज नसताना टेन्शन घेणं आणि चौथं म्हणजे प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं. ज्या पायरीची मदत घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे त्या पायरीला कधीही विसरू नये, कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो. भक्तांनो, तेवढंच बोलत जा जेवढं लोकांना माहिती असायला हवं, बाकीचं मनात ठेवायचं. एका दिवसात 1440 मिनिट असतात, म्हणजे आपल्याकडे 1440 संधी असतात काहीतरी सकारात्मक घडवण्यासाठी. जेवढं कमवता येईल तुम्ही तेवढं कमवा, जेवढं साठवता येईल तेवढं साठवा, जेवढं गुंतवता येईल तेवढं गुंतवा, जेवढं देता येईल तेवढं द्या. निर्णय चुकला तरी तुमची काही हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही आणि केव्हाही करता येते. प्रिय बाळा, जर तुम्हाला मेहनत करण्याचा कंटाळा आला असेल तर मग काय, यश पण मेहनत करण्यासाठीच सोडून दिलेलं ठीक आहे. संकट टाळून पुढे जाण्यापेक्षा संकट भेटून पुढे गेलं तर प्रगतीचा नवा मार्ग तयार होतो. जिंकण्यासाठी हे 6 नियम तुम्ही पाळा. एक म्हणजे स्वतःचं ध्येय ठरवा, दुसरं म्हणजे स्वतःमध्ये दररोज सुधारणा करा, तिसरं म्हणजे कम्फर्ट झोनच्या बाहेर विचार करा, चौथं म्हणजे तुम्ही पुस्तक वाचा, पाचवं म्हणजे लोकांच्या चुका माफ करायला शिका आणि 6वं म्हणजे प्रयत्न कधीही सोडू नका. आळशीपणा महत्त्वाकांक्षा संपवतो, राग शहाणपणा संपवतो, भीती स्वप्नांना संपवते, शंका आत्मविश्वासाला संपवते, अहंकार प्रगती थांबवतो, मत्सर शांतपणे जगू देत नाही. तेच उलट केलं तर म्हणजेच
आत्मकांक्षा आळशीपणा संपू शकते, शहाणपणा रागाला संपू शकते, स्वप्न भीतीला संपू शकतात, आत्मविश्वास शंकेला संपू शकतो, प्रगती अहंकाराला संपू शकते, मनशांती मत्सराला संपू शकते. असे तुम्ही विचार केले पाहिजे. तोपर्यंत प्रयत्न करा जोपर्यंत तुम्हाला स्वतःची ओळख करून देण्याची गरज भासणार नाही. सगळेजण आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत. काही जण आपल्या बोटही दाखवतील. हेही स्वीकारावं लागतं. कारण जब तक है जिंदा तब तक है निंदा, असं तुम्ही लक्षात ठेवायचं. वाट बघत बसणं सोडून द्या. विचार करा, जे काम करायला 10 वर्षे लागणार आहेत तेच काम मी 6 महिन्यात कसं पूर्ण करू शकतो. एक तर तुम्ही यशस्वी व्हाल किंवा होणार नाही, पण ती गोष्ट करायला 10 वर्षेच लागतात असं समजणाऱ्या लोकांपेक्षा तुम्ही कित्येक पटीने पुढे असाल. माऊली म्हणतात, माणसांनी कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही. साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसंच. ज्यांना स्वतःच्या चुका सापडतात आणि त्या सुधारतात तेच लोक यशस्वी होतात. कारण तुमचा आर्थिक शहाणपणाचा तुमच्या भविष्याची दिशा ठरवतो. माऊली म्हणतात, लोक म्हणाले तू करू शकत नाहीस तरी काम करत राहा. लोक म्हणाले हे अशक्य आहे तरी काम करत राहा. लोकांनी तुमच्या क्षमतेवर शंका घेतली तरी काम करत राहा. लोकांनी तुम्हाला वेडा म्हटलं तरी काम करत राहा. तुमचं लक्ष फक्त ध्येयावर पाहिजे आणि ते साध्य होईपर्यंत कोणी काही म्हटलं तरी मागे हटू नका. स्वामी भक्तांनो, ओळखीने मिळालेलं काम काही वेळापुरतंच असतं, पण कामामुळे मिळालेली ओळख आयुष्यभर हे राहतं. कधी कधी तुम्हाला आयुष्याची 10 वर्षे घालवावी लागतात. आयुष्य बदलणार ते 1 वर्ष आणण्यासाठीच. रात्रीचा अंधार कितीही मोठा असू द्या, सकाळचा सूर्य प्रकाश घेऊनच येतो. हे देवाकडे तुमचा भार कमी व्हावा यासाठी प्रार्थना करू नका, तर तो भार पेलून नेण्यास तुमचे खांदे अजून मजबूत व्हावे म्हणून तुम्ही प्रार्थना करा. छोटा व्यवसाय करणारे लोक पैसा वाचवण्यासाठी स्वतःचा वेळ खर्च करतात, तर मोठा व्यवसाय करणारे लोक स्वतःचा वेळ वाढवण्यासाठी पैसा खर्च करतात. यातला फरक ज्याला कळला तो नक्कीच पुढे जाऊ शकतो. पडून पडायचं तर ठेच लागून पडू नये. चांगलं 2000 फुटांवर पडायचं म्हणून किती उंचावर पोहोचलो होतो हे तरी जगाला समजेल. नोटांचा आवाज कमी असतो, चिल्लर नाण्यांचा जास्त आवाज करतात. तट्टत शांत व नम्र राहिल्यानेच माणूस लवकर मोठा होतो. स्वतःच्या पायावर उभं राहणं हा एकमेव बदला असतो सर्व अपमानांचा. माऊली म्हणतात, कष्टाचा आवाज कोणाला ऐकू येत नाही, पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खटकते. एक दगड कुत्र्याला मारा, तो लगेच पळून जाईल, पण तोच दगड उचला व मधमाशाच्या पोळ्याला मारा. त्या सर्व मिळून तुमच्यावर हल्ला करतील व तुम्हाला पळून जाण्यास तिथून भाग पाडतील. दगड तोच, मारणारा पण तोच. फरक आहे तो फक्त एकटे असण्याचा व संघटित असण्याचा. एकीने राहा, यश बरोबर आपल्या मागे येईल. लवकर जाग येणे हे कधीही फायद्याचेच असते. मग ती झोपेतून असो किंवा अहंकारातून असो किंवा अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून देखील असो. रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून सुद्धा त्या रस्त्यावर चालत राहणं हे मात्र खूप चुकीचं असतं. जीवनात अशी माणसं भेटी आहेत जी चालणाऱ्याला पाडणारी, नावनीत तर पडलेल्या उठून चालायला लावणारी असावीत. माऊली म्हणतात, जेव्हा तुम्ही आकाशात उंच उडत असता लोक तुमच्या दिशेने दगड फेकतील. खाली बघू नका, अजून उंच उडा, त्यामुळे ते दगड तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही. तुमच्या परिस्थितीला तुमच्या यशाच्या मार्गातील अडथळा बनू देऊ नका, कारण तुमची परिस्थिती बदलणं हे तुमच्याच हातात असतं, दुसऱ्याच्या नाही. जगात 2 प्रकारचे लोक आहेत. एक जो स्वतःला जगाप्रमाणे बदलतो आणि दुसरा जो स्वतः जग बदलतो. स्वामी भक्तांनो, यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते त्याच्या दुप्पट मेहनत मिळालेले यश टिकवण्यासाठी करावी लागते. आदर कमवा, प्रसिद्धी नाही. आदर जास्त काळ टिकतो, प्रसिद्धी नाही.
आपल्याला किती लोक ओळखतात हे महत्त्वाचं नाही, तर का ओळखतात हे जास्त महत्त्वाचं आहे. ज्याची स्वप्न दमदार असतात त्यांनाच यशप्राप्ती होते. निव्वळ पंख असून काहीही होत नाही. भक्तांनो, जिद्दीने उडाल आणि तुम्ही सफल व्हा. जर तुमच्याकडे 2 हात, 2 पाय, 2 डोळे आणि मेंदू या 4 गोष्टी असतील, तर यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तुमच्याकडे आहेत, हे तुम्ही समजून जा. संधी सर्वत्र आहे. डोके आणि डोळे उघडे ठेवून पाहण्याची फक्त त्याला गरज आहे. ज्या माणसाला पर्वत हलवायचे असतात त्याला सुरुवात एका दगडापासूनच करावी लागते. मार्गातील सर्व धोके आणि संकट संपतील, मग निघून या आशेने जो निघायला तयार नाही तो कधीच निघू शकणार नाही. तुम्हाला अतिश्रीमंत करणारी आयडिया. दुसऱ्यांपेक्षा जास्त द्या, दुसऱ्यापेक्षा स्वस्त द्या, दुसऱ्यापेक्षा लवकर द्या आणि दुसऱ्यापेक्षा चांगलं द्या. ज्यांना यशाची जाणीव आहे, यश त्यांच्याकडे आपसुकच येत असतं. जे अपयशाची भीती बाळगून असतात त्यांच्या मागे अपयश हात धुवून लागतं. अभावाला संकट न मानता त्याला संधी माना आणि ती सोनं करून दाखवा. माऊली सांगतात, तुम्ही काय करू शकता हे जगाला सांगू नका, करून दाखवा. कुठलेही ध्येय साध्य करण्यासाठी योजना योजना तयार करण्यासाठी खर्च केलेला 1 मिनिट ती अंमलात आणताना 10 मिनिट वाचवतो. आधी कधीच न मिळालेलं मिळण्यासाठी आधी कधीच न केलेलं करावं लागेल. ध्येयावर न पोहोचणे ही शोकांतिका नाही, पोहोचण्यासाठी ध्येय नसणे ही खरी शोकांतिका आहे. समोर अडचण येऊन उभी टाकली तर त्या अडचणीच्या बाजूने निघून जायचं किंवा वरून किंवा जमल्यास मधून मार्ग काढायचा. फक्त शक्य नाही असं म्हणून सोडून द्यायचं नाही. हारणाऱ्याला घाबरणारे माणसं कधीच जिंकली नाहीत. जिंकण्याच्या आधी तुम्हाला खात्री पाहिजे की आपण जिंकू शकतो. जोवर तुम्ही पाऊल उचलणार नाही तोवर आहे त्याच जागेवर राहाल आणि जितक्या लवकर कामाला लागाल तितक्या लवकर उद्दिष्टापर्यंत पोहोचेल. परिस्थिती कशीही असो, तिला आपल्या बाजूने वळून घेण्याची ताकद दाखवा. तुमचं यश तुमच्यापेक्षा जास्त बोललं पाहिजे. अपयशाने धीर सोडणारे 97% लोक शेवटपर्यंत प्रयत्न करणाऱ्या 3% अब्जाधीशकांकडे नोकरी करतात. माऊली म्हणतात, संकट हे पाण्यासारखं असतं. ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही, तर त्यात कसं पोहायचं ते शिकवण्यासाठी आलेलं असतं. मेहनत आम्हाला अशा जागेत घेऊन जाते जिथे नशीब पण तुम्हाला शोधत येतं. तुमच्या धैर्यावर शंका घेणारी माणसं असतात, तुमच्या प्रयत्नांवर विश्वास नसलेली माणसं असतात आणि एक तुम्ही असता त्या सर्वांना खोटं ठरवणारे. माऊली म्हणतात, एका विचारात प्रत्येक यशस्वी माणसामागे अपयशाचे अनेक वर्षे असतात. एवढासा जीव या जगात येण्यासाठी इतकी ताकद लावत असेल तर आपल्याकडे पूर्ण आयुष्य आहे स्वतःची ओळख निर्माण करायला. तर असेच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.